आई शेताला गेलेल्या, आता आल्यात. आणि गावाकडचं बघा कसं असते. सिटीमध्ये आपण मार्केटला जातो, कोण कोण सगळे हात लावलेले, कधी शिळी सगळी भाजी असते. आपण आता रानातली ताजी ताजी भाजी तोडून आणल्यात. आणि ही ताजी भाजी तांदळीची आता मी थोडी थोडी नीट केल्या. आणि रानातनं तोडून आणायचं भाजी, ताजी ताजी नीट करायची आणि डायरेक्ट फोडणी टाकून खायची. त्याची एक टेस्ट वेगळीच असते. ही छोटा छोटा तेवढं 2 दोडका, एकच वांगी, कोथिंबीर बघा केवढी हिरवी गार दिसाल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिना औषधाचं भाजीपाला. औषधामुळे एवढं रोगाचं प्रमाण वाढलंय आता. पण सिटीत राहणाऱ्यांकडे पर्यायच नसतोय. काय करणार ते तर बिचारी मार्केटला जाऊन घेऊन यायलाच लागतं आणि औषधाचं खायलाच लागतं, कारण पर्याय नसतोय. पण मला एवढंच सांगायचं की गावाकडे राहण्याचा खरं तर हाच फायदा असतोय की आपण रानातून जाऊन ताजं ताजं घेऊन येऊन आणि ताजं ताजं करून खाऊ शकतोय. आणि त्याची एक टेस्ट वेगळीच असते. आई भाजीला त्यांनी हे मारलेला, औषध मारलेला? नाही, बिन औषधाच आहे. होय, कसं घातलंय तसं आलंय. गवारी आताच तोडून आणला. एवढी जराशी आई तेवढीशीच जराशीच गवारी तोडून आणतात, तेवढीच फोडणी टाकून खाते. दुसऱ्या दिवशी परत आणि ताजी तेवढीशीच गवारी आणायचं. म्हणजे जेवढं आपण बनवतोय तेवढेच तोडून आणायचं, तेवढंच करायचं आणि दुसऱ्या दिवशी परत आणि ताजं आणायचं. हे बघा कोथिंबीर केवढी मोठी आल्या, कारण त्यांनी बघितल्याच नव्हत्या की त्या साईडला कोथिंबीर आहे. उसामुळे दिसलीच नाही. मिरच्या हे बघा केवढं. हे कसलं काय मिरच्या आहेत आई? हे ढबू मिरच्या वाढल्यात तर फुलं वाढलं शेतात. ये गोल व्हायचं ते लांबडवून बसलेत. आणि असं नाही की व्हिडिओला आम्ही कलर ग्रेडिंग करतात ना, ते कलर करून त्याच्यामुळे हिरवगार दिसत, असं नाही, नॅचरल कलर आहे ना हा. आणि केवढं हिरवगार दिसाले बघा. भाजीला बघूनच तोंडाला खरं तर पाणी सुटाले. शेंगा, वल्ल्या शेंगा. कुणाकुणाच्या शेतामध्ये आता शेंगा चालू आहेत, कोण कोण काढल्यात कमेंट मध्ये नक्की सांगा. शेंगा मिरची म्हणजे भाजी कराय पुरतं तेवढंच कसं तोडून आणतात बघा. तेवढं 2 ढबू, 2 दोडका, एवढेच एक एक तेवढं जेवढं मिळेल तेवढंच. आज बनवणार आहे तांदळीची भाजी, उद्या मेथी, मुळा. काय काय लावलंय अजून आई शेतात? बीट लावले, मुळा लावले, मिरची लावली, हा, कोथिंबीर लावली, मेथी लावले, गवारी, दोडका, ढबू, गवारी, ढबू, दोडका, ऊसाच्या बोधावरून सगळं घातलेलं आहे. हा. आणि शेंगा संपला? शेंगा संपल्या, आता थोड्या थोड्या कुठतर राहिलेले, एकान दुसरे आज वेल सापडलेले घेऊन आले. शेंगा काढल्या की परवा. आता मिरची पिका लागली. ह्या बॅडगी मिरच्या सगळ्या बघा कसं वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. ही मिरची केवढी लांब आहे, ही केवढी बेडगी मिरची जाड आहे. ह्या बेडगी मिरच्या. परत ही देशी मिरची आणि ही बेडगी मिरच्या आणि ही लवंगी मिरची. हा, एकदम छोटी, एकदम छोटी छोटी आहेत त्या लवंग्या मिरच्या. ही लवंगी मिरची, ही लवंगी मिरची, हे बेडगी मिरची आणि ही देशी मिरच्या. आणि ही कोणती आहे? ढबू मिरची. ह्या ढबू मिरच्या ह्या भाजीला घातल्या त्या अशा लांबड्याहून बसल्यात. होय, असं कसं काय झालं ते? आपण त्या गोल व्हायच्या तशा झाल्यात. एकान दुसरं होतं ते अगदी अगदी पाणी. म्हणजे ही ढबू मिरच्या पण लांब झाल्यात. हा, बहुतेक ह्याच्या बियाच असं असणार आहेत. ही देशी दोडका आहे. ही हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी आता चालू होणार आहे. हरभऱ्याची भाजी पण भरपूर जणांना आवडते.
कुणाला भाजी पाहिजे असेल तर आमच्या गावाला नक्की या. जंगल